पिंपळगाव खांड धरणातून 21 जानेवारीला सोडलेले पाणी संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदीवरील केटीव्हीएस भरल्याशिवाय बंद करण्यात येऊ नये। जोपर्यंत या मागणीबाबत शासन स्तरावरून निर्णय घेतला जाणार नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊ अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत। पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पारनेर व संगमनेर तालुक्यातील मुळा नदीकाठच्या गावांमधील केटीव्हीएस बंधारे भरेपर्यंत बंद करू नये या मागणीसाठी मुळा नदी पाणी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलनात शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर, साकूरचे सरपंच शंकरराव खेमनर, संगमनेर सारवर कारखान्याचे संचालक अशोक खेमनर आदींसह मुळा नदीकाठच्या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। साकूर तसेच मांडवे, देसवडे, बिरेवाडी, पोखरी, शिंदोडी, पळशी, जांबूत आदी ठिकाणचे केटीव्हीएस पूर्णपणे कोरडे पडल्याने गावांमधील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत। सदरचे केटीव्हीएस भरण्यासाठी 250 MCFT पाणी सोडण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून 21 जानेवारीला पाणी सोडलेलं आहे। हे पाणी अकोले तालुक्यातील केटीव्हीएस या पाण्याने भरलेले आहे। आणखी जर काही प्रमाणात हे पाणी जर खाली येऊ दिलं तर संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील मुळा नदीकाठची जी टंचाईग्रस्त गावं आहे या गावांना पूर्ण दुष्काळ काळात मोठा दिलासा मिळू शकेल। मात्र यात अधिकारी टोलवाटोलवी करतात। जिल्हाधिकारी साहेब असतील, पालकमंत्री महोदय असतील यांना वेगवेगळी मतं वेळोवेळी वेगवेगळे दाखले देतात आणि काही करून खालच्या भागाला पाणी येऊ द्यायचं की द्यायचं नाही अशा पद्धतीचा घाट घालण्यात काही अधिकाऱ्यांचा भाग आहे आणि काही राजकारण याच्यात शिस्त का आम्हाला शंका येते। आम्हाला कोणावर आरोप करायचे नाही, परंतु वरच्या केटीव्हीएसमध्ये प्रचंड पाणी आहे तरी त्याला परत पाणी देता तुम्ही आणि खालचे केटीव्हीएस पारनेर आणि संगमनेर तालुक्यातले मुळा नदीकडचे खालचे केटीव्हीएस मात्र कोरडे पडलेले आहेत, तिथे मात्र पाणी येऊ द्यायचं नाही। हा कुठला न्याय आहे? म्हणून आम्ही या सर्व 25 गावातील शेतकरी एकत्र येऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करत आहोत। जोपर्यंत हे सोडलेलं पाणी जे आहे पिंपळगाव खांडचं या पाण्याने आमचे खालचे मुळा नदीकाठचे संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुकपर्यंत केटीव्हीएस भरले जाणार नाहीत, त्या संदर्भातला ठोस निर्णय होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। प्रसंगी उद्याचा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन सुद्धा आम्ही या ठिकाणी करू असा ठाम निर्धार करून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। न्याय मिळेपर्यंत आम्ही या ठिकाणून हटणार नाही। धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यातील आणि पारनेर तालुक्यातील शेवटच्या गावापर्यंत संगमनेर तालुक्यातील शिंदोडी आणि पारनेर तालुक्यातील पळशी ही शेवटची गावं आहेत आणि पिंपळगाव खांड धरणाच्या खाली जवळजवळ 17 केटीव्हीएस आहेत आणि हे 17 केटीव्हीएस समप्रमाणात भरावेत अशी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। संगमनेर आणि पारनेर तालुक्यातील काही गावं अशी आहेत की त्यांना आजच पिण्याची पाण्याची विवंचना आहे आणि संगमनेर तालुक्यातील 3 ते 4 गावामध्ये बिरेवाडी असेल, साकूर असेल, बिरेवाडी, जांभळवाडी या गावामध्ये टँकरचे प्रस्ताव या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि आमची अशी शासनाला विनंती आहे की जो तुम्ही टँकरवर खर्च करणार आहात तोच खर्च फक्त आभाळवाडीच्या खाली जो मांडव्याचा केटीव्हीएस आहे आणि शिंदोडी गाव आहे या गावापर्यंत जर पाणी दिलं तर शासनाचा जो कोट्यावधी रुपयाचा खर्च हा पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकरसाठी होणार आहे हा खर्च निश्चितपणे त्यातून कमी होईल आणि प्रत्येक गावाला हे जे पिंपळगाव खांड धरणाचं पाणी आहे हे जर पाणी मिळालं तर साधारणपणे 2 ते 3 महिने टँकरची अडचण येणार नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक ग्रामस्थांना हे पिण्याचं पाणी मिळणार आहे। तेव्हा आमची शासनाला अशी विनंती आहे, जिल्हाधिकारी साहेबांना आमची सर्व शेतकऱ्यांची सर्व ग्रामस्थांची अशी विनंती आहे की हे पाणी शिंदोडीपर्यंत आलंच पाहिजे कारण आभाळवाडीच्या खाली फक्त 3 केटीव्हीएस आहेत आणि हे जर 3 केटीव्हीएस भरले तर जवळजवळ 50 ते 60 हजार लोकसंख्येचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। तेव्हा या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना नम्रपणे विनंती करतो की आमचे सर्व राहिलेले खालचे 3 केटीव्हीएस हे आता भरून द्यावेत। पिंपळगाव खांड धरणातून पाणी सुटलेलं आहे, ते पाणी आत्ताच माहिती घेतली, ते पाणी घारगावपर्यंत आलेलं आहे आणि हे पाणी शिंदोडीपर्यंत यावं अशी कलेक्टर साहेबांना आम्ही विनंती करतो। अकोले तालुक्यामध्ये मागच्या वर्षी मुळा नदीवर पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती झाली आणि ह्या वर्षी त्या धरणाचं संपूर्ण पाणी अडवलेलं आहे। मुळा नदीवर अकोले तालुक्यापासून तर संगमनेर तालुक्याच्या सीमेपर्यंत
एकूण जवळजवळ 17 केटीवेर्स आहेत आणि एक 4 दिवसापूर्वी पिंपळगाव खांड धरणाचं पाणी मुळा नदी पात्रात सोडलेलं आहे. आम्हाला असं समजतंय का जे पाणी सोडलंय ते फक्त वरचे 13 ते 14 केटीवेर्स त्या पाण्याने भरले जाणार आहेत आणि खालचे जे संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भाग आणि पारनेर पठार भागातले काही जे 4-5 केटीवेर आहेत ते तसेच भरले जाणार नाही. मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की वरच्या केटीवेरमध्ये पाणी त्या केटीवेरमध्ये आसपास राहणारे लोक त्या केटीवेरच्या आसपास राहणारे शेतकरी वापरणार आहेत आणि खालचे जे लोक ते माणसं आहेत का कोण दुसरे वेगळे कोणी आहोत. आम्ही सुद्धा इथून मागे 25 वर्ष अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये साकूर पठार भाग होता आणि आम्ही सुद्धा त्यावेळेस त्या नेतृत्वाला सहकार्य केलेलं आहे, मतदान केलेलं आहे आणि म्हणूनच ते नेतृत्व त्या विभागातून निवडून गेलं आणि मंत्री झाले आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग करून अकोले तालुक्यामध्ये या पिंपळगाव खांड धरणाची निर्मिती केली आहे. आम्ही मत दिलेले आहेत म्हणून आमचा हक्क त्या धरणावर निश्चितपणे आहे आणि त्या हक्कासाठी आम्ही आज सर्वजण शेतकरी आज 3-4 हजारच्या लोकसंख्येने या ठिकाणी आलेलो आहोत. आम्हाला आमच्या हक्काचं पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये संगमनेर तालुक्यातील शेवटच्या शिंदोडी गावापर्यंत मिळालं पाहिजे. आमचे जे 4-5 केटीवेर रिकामे राहणार आहेत ते भरून मिळाले पाहिजे एवढीच आमची मागणीसाठी आम्ही उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आलेलो आहोत. माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना आमची विनंती आहे त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर यावं आणि आम्हाला लेखी द्यावं का आम्ही सिंदोडीपर्यंत सर्व केटीवेर समान प्रमाणात भरून देऊ. एवढं जर लेखी आम्हाला मिळालं तर निश्चितपणे सर्व त्यांचे उपकार आमच्या या शेतकरी बांधवावर होतील अशी सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं कळकळीची विनंती त्यांना मी प्रसंगी करतो. प्रतिनिधी मोहसिन खान, ATV न्यूज, अहमदनगर.